मीरा भाईंदरकर सावधान. जर ATM मध्ये पैसे काढायला जातात आणि कुठली अनोळखी माणूस जर तुम्हाला मदत करायला येत आहे तर तुम्ही सावधान राहा. आज काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये आहोत. आज पत्रकार परिषद घेण्यात आली आणि एका इसमाला काश्मीरा पोलिसांनी एका इसमाची धरपकड केलेली. हा एवढा मोठा गुन्हेगार आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यावरती 50 पेक्षा सर्वात जास्त फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. या मीरा भाईंदर शहरामध्ये एका व्यक्तीची एका मुलीची ATMनी पैसे काढण्यासाठी मदत करतो म्हणून सांगितलं आणि तिच्या अकाउंटमधनं पैसे सर्व लंपास केले. अशाच प्रकारचे फार मोठे गुन्हे त्याच्यावरती आहेत आणि 50 पेक्षा असा सराईत गुन्हेगाराला काशीगाव पोलीस ठाण्याच्या मार्फत पोलिसांनी त्याला धरपकड केलेली आहे. या संपूर्ण गोष्टीबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली याची. याच्याबद्दल पोलीस आयुक्त नेमकं काय म्हटले आपण जाणून घेऊ. मेरा नाम सुप्रिया चौहान है। मैं GCC क्लब के पास रहती हूँ। मैं 4 तारीख को ATM गई थी पैसे निकालने। वहाँ 2 लोग थे जिन्होंने मुझे बातों में भुला करके मेरा ATM बदल लिया। उसके बाद मैं टेंशन में आ गई कि ये साइबर क्राइम फ्रॉड है तो पुलिस कंप्लेन होगी कि नहीं, बट मैं काशीगांव पुलिस स्टेशन आई और कंप्लेन दर्ज कराया। एंड यहाँ के पुलिस बहुत ही सपोर्टिव थे। उन्होंने विदिन अ वीक आरोपी को पकड़ा भी और मेरे पैसे भी रिकवर किए। तो मैं काशीगांव पुलिस स्टेशन को बहुत धन्यवाद करना चाहती हूँ और आप लोग को बोलना चाहती हूँ कि जब भी आप ATM में जाए तो अगर कोई ऑलरेडी हो तो आप अंदर ना घुसे, और कोई है और आपको अर्जेंट है तो आप उनको बोल दीजिए कि आप बाहर जाइए, मैं पैसे निकाल लेती, उसके बाद आप आइए। और लास्ट में मैं काशीगांव के पुलिस स्टेशन को थैंक यू बोलना चाहती हूँ। पोलीस कमिशनरेटचे आयुक्त निकेत कौशिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली काशीगाव पोलीस स्टेशनने ATM कार्डची अदलाबदल करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सराईत आरोपी दीपक झा याला अटक केलेली आहे. ह्याच्यामध्ये घटना अशी होती की 4 एप्रिल रोजी एक मुलगी हटकेश येथे कॅनरा बँकेतून पैसे काढण्यासाठी गेली होती आणि पैसे काढताना तिथे एक अनोळखी इसम आला आणि त्या मुलीला मदत करतो आहे असे भासून तो तिच्या जवळ आला आणि तिचे जे ATM आहे त्या ATMची अदलाबदल केली आणि ATMची अदलाबदल करून त्या व्यक्तीने दुसऱ्या ATM मधून 75,000 रुपयाची जी राशी आहे ती त्यांनी काढली आणि त्या महिलेची फसवणूक केल्यानंतर त्यांनी काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर काशीगाव पोलीस स्टेशनची जी डिटेक्शन टीम आहे त्यांनी 100 आणि त्याच्यापेक्षा जास्त कॅमेरे जे CCTV कॅमेरे आहेत ह्याचं अनालिसिस करून आणि इतर तांत्रिक बाबीचं विश्लेषण करून जो आरोपी आहे तो निष्पन्न केला आणि त्या आरोपीला बदलापूर ठाणे येथून अटक केलेली आहे. आणि तपासामध्ये आम्हाला एक शॉकिंग गोष्ट समोर आली की याच आरोपीवरती महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभरात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये त्याचे इतरही काही साथीदार आहेत त्यांचेही नावं निष्पन्न झालेले आहेत. त्यांनाही आम्ही आता पुढच्या तपासामध्ये अटक करणार आहोत. वारंवार असे गुन्हे घडत आहेत, तुम्ही जनतेला काय समीकरण आणि काय सांगता? मी लोकांना हेच आवाहन करेल की जेव्हा तुम्ही ATM मधून पैसे काढता त्यावेळेस तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचं ATM कार्ड आहे किंवा ATMचा पिन आहे तो कोणीही शेअर करू नये आणि तसं जर शेअर करत असाल तर त्यांच्याबरोबर असे फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात. 7 गुन्हे. सदर गुन्हेगारांकडून तुम्ही काय आता मुद्देमाल किती जप्त केले? नाही, 6 ATM आणि 50,000 रुपये आपण जप्त केलेले आहेत.